नमस्कार मित्रांनो, देवभक्ती या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज नजर काढण्याची अशी एक पद्धत सांगणार आहे जी मी स्वतः माझ्या मुलींसाठी करून बघितली आहे आणि ती 100% फायदेशीर आहे आणि त्याचा परिणाम लगेच होतो। लहान मुलांना नजर लागते खूप आणि ते बाळ किरकिर करतात, रडतात, खात नाहीत, पीत नाहीत, सतत किरकिरी करत राहतात लहान बाळ। तर त्यांच्यासाठी हा उपाय तुम्ही करून बघा। खूप वेळा आपण रात्रीचा प्रवास करतो आणि आपण बघतो की आपलं बाळ खूप रडतंय, ते किरकिरी करतंय, तेव्हा सुद्धा हा तुम्ही उपाय करून पहा। ह्या उपायाने बाळाला लगेच आराम पडतो। हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकतात। नजर काढण्याची जी टाइम असतो तो 7च्या दरम्यान आहे। तुम्ही त्या टायमाला नजर काढा। ही भाताने भरपूर ठिकाणी नजर काढतात, तर मी आता तुम्हाला ती पद्धत सांगत आहे। तर नजर काढण्यासाठी आपल्याला 2 व्यक्ती लागतील। आईने ही नजर काढायची नाही, घरामध्ये दुसरे कोणी असतील त्यांनी काढायची। नजर काढण्याच्या अगोदर आपल्या स्वामींचं नाव घ्या किंवा कुलदेवीचं नाव घ्या आणि मनात म्हणा की स्वामी राया, आमच्या मुलाला जर काही वाईट दृष्ट लागली असेल किंवा काही बाहेरवसा असेल तो निघून जाऊ दे। एक जाडसर पेपरवरती थोडा भात घ्या, त्यावर दही टाका आणि हे मिक्स करून घ्या। पाण्याचा तांब्या घ्या, बाहेर दरवाजाच्या बाहेर अंगणामध्ये पाण्याची बादली भरून ठेवा। जेव्हा आपण दही भाताचा उतारा घेऊन जात असतो त्या दरम्यान पाठी वळून बघायचं नाही आणि नाही कोणासोबत बोलायचं सुद्धा नाही। थेट हा उतारा कचऱ्याच्या कुंडीत नेऊन टाका। हा उतारा कोणाच्या पायाखाली येऊन देऊ नका। बाळाला एका जागेवर बसवा, मनात म्हणा, स्वामींचं स्मरण करा, तुमच्या कुलदेवीचं स्मरण करा आणि बोला की ह्या बाळाला काही असेल बाहेरचं किंवा नजर लागली असेल वाईट चांगली तर ती निघून जाऊ दे। 3 वेळा हा दही भात उतरवायचा, जिथे आपण कचरा नेऊन टाकतो तिथे नेऊन टाकायचा। 7 वेळा बाळाच्या अंगावरून पाण्याचा तांब्या उतरवायचा आणि ज्या दिशेने दही भात घेऊन गेलेले असतील त्याच दिशेने हा पाण्याचा तांब्या नेऊन ओतायचा। हे पाणी कोणाच्या पायाखाली आलं नाही पाहिजे, याची तुम्ही पूर्ण काळजी घ्या। दही भाताचा उतारा जेव्हा तुम्ही फेकून येताल, बाहेर जे बादलीमध्ये पाणी ठेवलं आहे त्याने हात पाय तोंड धुवून घ्या स्वच्छ आणि त्यानंतर तुम्ही लगेच बघू शकताल की तुमचं बाळ किती शांत झालेलं असेल। तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। हा उपाय करण्याचा काही दिवस नाही, फक्त टाइम आहे तो तुम्ही 7च्या दरम्यान करून बघा। तुमच्या बाळाला लगेच आराम पडेल ह्याने। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।